श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. त्यांच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यात ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेरघर. संघ वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेले श्री मल्हादी बाप नाव धानुलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु ते प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाही. शुल्क वेदार्थ अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पीठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्री वल्लभांचे महात्मा न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाहीत, तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, परंतु अन्न पाण्यावाचून इतर स्वर्गसुखे खरोखरच शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पदयज्ञासारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा शुद्ध भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला, असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूंचे अवतार न मानण्यास एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्तांचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भट्टा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मींचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबुद्ध असावा, वैश्यांनी व्यवहारात व्यापारात गायीचे रक्षण क्रिय विक्रय आदी व्यवहार करावे, शत्रूंनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो.